मनपा प्रभाग क्रमांक 31 मध्ये पाथर्डी गाव सुखदेव नगर येथे 1995 साली मंदिराची पायाभरणी करण्यात आली। त्यानंतर 1997 साली मंदिराचे संपूर्ण वॉल कंपाऊंड करून भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले। त्यानंतर भाविकांच्या वर्गणीमधून मंदिर जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आणि 2025 मध्ये संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होऊन आज श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। प्रभाग क्रमांक 31 पाथर्डी गाव सुखदेव नगर येथे चौथे ज्योतिर्लिंग प्रति ओंकारेश्वर महादेव मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठा नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आले। तसेच गावातून वाजत गाजत बैलगाडीतून महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन टाळ घेऊन मृदुंगाच्या जयघोषात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आणि या मिरवणुकीत आमदार सीमाताई हिरे, माजी नगरसेवक भगवान नाना दोंदे, माजी नगरसेवक सुदाम अण्णा डेमसे, शिवाजी अप्पा चुंबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, भाजप नेते महेश हिरे, भाजप शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई दोंदे, युवा नेते संदीप भगवान दोंदे, भाजपचे बाळकृष्ण शिरसाट, साहेबराव आव्हाड, रमेश जगताप, पहिलवान अशोक कोंबडे, राष्ट्रवादीचे सोमनाथ बोराडे, निवृत्ती गवळी, बाकीराव डेमसे, एकनाथ नवले, त्र्यंबक कोंबडे, सौ डॉक्टर पुष्पा पाटील, ॲडव्होकेट वामन जाचक, गंगा धोंगडे, रमेश दोंदे, अशोक जाधव, अनिल वाडेकर, विकास सौभाग्य, प्रदीप दोंदे, रामदास गांगुर्डे, यशवंत रावत, सोमनाथ चव्हाण, सदाशिव हुल्लोळे, गौतम दोंदे, उत्तम दोंदे, राकेश दोंदे, विलास दोंदे, संतोष दोंदे, संतोष पवार, राजू बस्ते, शालू मारवा, विलास माळवे, सोमनाथ जारकड, राहुल दोंदे, श्रीकांत जाधव, सागर दोंदे, रवींद्र शिंदे, जीवन दोंदे, सिद्धार्थ उन्हवणे, राजाराम पवार, अंकुश सोनवणे, तुकाराम हुल्लोळे, किरण कोंबडे, रामदास शिरसाट, विष्णू गवळी, रावसाहेब ढेमसे, रमेश ढेमसे, संतोष गवळी, रामदास गवळी, राजू जुन्नरे, भाऊसाहेब नवले, प्रभाकर वजरे, राजू जुन्नरे, जगदीश ढेमसे, संदीप भोर, अंकुश भोर, दत्तू जाधव, शशिकांत जाधव आदी मान्यवर सहभागी झाले होते। हर हर महादेव। आजच्या महाशिवरात्रीनिमित्त आलेल्या सर्व भक्तगणांचं मनापासून श्री ओंकारेश्वर महादेव मंदिरचे सर्व उपस्थित ज्यांनी आत्तापर्यंत खांद्याला खांदा लावून काम केलं, अशोक जाधव असतील, सौभाग्य पाटील असेल, अशोक चव्हाण असेल, रामदास गांगुर्डे असेल, आपले आमचे राऊत असेल, यशवंत राऊत असेल, अजून आपले अनिल वाडेकर असेल, तसंच आमचे ज्यांनी आत्तापर्यंत मंदिराचं काम केलं तो भुजंग असेल। अतिशय आनंद आहे की गेल्या 95 साली आणि 97 साली या ठिकाणी थोडंसं मंदिराचं सर्व थोडंसं फार होतं आणि त्या मंदिरातून आपल्याला उभारणी करत असताना निश्चित आज या सर्व या लोकांनी खांद्याला खांदा देऊन काम केलं, त्यांचं मनापासून पहिलं आभार मानतो। आणि ज्या निमित्ताने आज उपस्थित सर्व पाथर्डी पंचक्रोशीतील माझी ॲडव्होकेट वामराव जाचक, ॲडव्होकेट रमेश भाऊ डेमसे पाटील, आमचे गेल्या 25 वर्षापासून संबंध असलेले गंगाराम धोंगडे, किरणजी कोंबडे, त्र्यंबराव कोंबडे, तसेच आमचे पंढरीनाथ नवले, तसेच आपले रामदास गांगुर्डे, आमचे चव्हाण। निश्चित ह्या गावकऱ्यांना निश्चित सांगावं लागेल की आपण काही करीत असताना आज गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी शिवपुराण कथा झाली होती आणि त्यावेळेस 85 एकर जागा करून देण्याकरता अतिशय आम्ही सिंहाचा पाथर्डीकरांनी वाटा उचलला। त्यामध्ये मी असेल, बाकीचे आमचे सहकारी नगरसेवक असेल, सुदाम डेमसे असेल, नंतर अमोलजी जाधव होता, सोमनाथजी बोराडे होते आणि तो कार्यक्रम गेल्यानंतर इथं सातत्याने महिलांची मागणी होती की इथं आम्हाला शिवमंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हे करत असताना आज आम्हाला गेल्या 3 दिवसापूर्वीच स्थापना झाली आणि मोठं एक पाळदीकर महाराज जळगावचं त्यांचं मोठं कीर्तन झालं आणि मोठा एक भंडारा इथं झाला। आजही लोकांच्या सकाळी पहाटे 4 पासून लोकांची रीग लागली आहे की हा आनंद
हा पाथर्डी पंचक्रोशीच्या लोकांना आणि आम्हाला सुद्धा आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, अशीच आपल्याला या श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराला जी प्रतिष्ठानचा कार्यक्रम असेल, पुन्हा कीर्तनाचा कार्यक्रम असंच सहकार्य करावं असं मनापासून मी सर्व गावकऱ्यांचं सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओंकारेश्वर मंदिराची अतिशय उत्सवात ही पूजा झाली. अतिशय गर्दीचा माहोल इथं तयार झाला. खिचडी वाटपाचा कार्यक्रम भगवान नाना व पंचक्रोशीच्या वतीने ठेवण्यात आला आणि अतिशय भव्य दिव्य मंदिर पाथर्डी गावात महादेवाचं मंदिर उभारण्यात आलं. आज पहिलेच महाशिवरात्र असल्यामुळं पाथर्डी सुखदेव नगरमध्ये अतिशय जोरात मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि अतिशय जोरात भव्य दिव्य अशी महापूजा होऊन सगळ्या पाथर्डी पंचक्रोशीतील भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. याबद्दल सर्व आलेल्या भाविकांचे व सर्व मित्रमंडळाचे पाथर्डी गावाच्या वतीने व भाजप पक्षाच्या वतीने सरसे स्वागत. रामकृष्ण भक्तगण आए हुए हैं, उनका तहे दिल से स्वागत करता हूँ. और उसमें सबसे जो घनिष्ठ भोलेनाथ के करीबी हो गए हैं वो भगवान नाना दोंदे है. भगवान नाना दोंदे ने मंदिर का जो काम किया है वो धन्यवाद इनको और तहे दिल से धन्यवाद. आज महाशिवरात्री निमित्ताने अभिषेक तसेच मंदिरात पूजा करण्यात आली. प्रसाद वाटप करण्यात आले. भाविक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.